एक जागा इतकी पवित्र आहे, इतकी पवित्र आहे. आणि ती जागा कुठली आहे बरं? कुठली आहे ती जागा? मृत्यू लोकांमध्ये फार पवित्र आहे ती जागा. आणि त्या जागेमध्ये दारुडा जाऊ द्या किंवा चोरी करणारा जाऊ द्या, नास्तिक जाऊ द्या, तिथं गेल्यानंतर शाण्यासारख्या गोष्टी करतो. कशा? शाण्यासारख्या गोष्टी करतो. मग कुठली जागा ते बरं? कारण वेळ फार कमी. हा, शमशानभूमी. एक ना एक दिवस सगळा तिथं जावं लागणार. आणि ती जागा इतकी पवित्र आहे, इतकी पवित्र आहे, अक्षरशः भोलेशंकर त्या ठिकाणी वास करतो. का? कारण त्याला माहितीये जर गावात मी राहिलो गावचे लोक मला जगू देणार नाही. काय? मला जगू देणार नाही. म्हणून तो भोलेशंकर महादेव शमशानभूमीमध्ये जाऊन बसले. आणि शमशानभूमी इतकी पवित्र जागा कुठंच नाही. एकच जागा. आणि तिथं जर पागल जरी व्यक्ती गेला, ज्याला काहीच कळत नाही, तो जरी गेला तर तिथं जाऊन शाण्यासारख्या गोष्टी करतो. म्हणतो बाबा कोणाचंच काहीच खरं नाहीये, एक ना एक दिवस इथं सगळ्यांना जावं लागणार आहे, असं कुठं म्हणतो? शमशानभूमी. आणि शमशानभूमीच्या बाहेर आला की म्हणतो काय खायचं प्यायचं मस्त राहायचं. कुठं म्हणतो? बाहेर आल्या. आणि शमशानभूमीमध्ये गेल्यावर कोणाचं काहीच खरं नाही. असं ती पवित्र झालंय. म्हणून त्या ठिकाणी माझ्या भोलेशंकर वास्तव्य करतात. भोलेशंकर स्वतःच्या अंगाला राख लावतात. का? राख लावण्याचं कारण काय आहे? कारण राख लावल्यानंतर एका दिवशी सगळी सृष्टीचं असंच राख होणार आहे, असंच भस्म होणार आहे. ते भोलेशंकर आपल्या अंगाला भस्म लावतात. हे आपल्याला कधीच कळणार नाही की आपल्या स्वतःची या शरीराची राख होऊन जाणार आहे. काय? राख होऊन जाणार आहे. आता त्या भोलेशंकराकडं आपण सर्व जातो, दर्शन घेतो. आता इथे या घरामध्ये सुद्धा सुंदर मूर्ती आहे बरं का भोलेशंकराची, स्वयंभू प्रगट झालेली आहे. आता त्या ठिकाणी आपण दर्शन करण्यासाठी जातो. आणि दर्शन केल्यानंतर आपण बघून येतो का बाहेर? येतो का? येतो का त्या पुन्हा बाहेर? काय ना काय मागतं का नाही? काय मागतं बरं? आता आमचे बाबा मागले असतील, मी सांगतो काय मागले असतील. हे देवा माझी नातवंड सुखाने राहू दे, माझी बायको चांगली राहू दे, तिला कुठला त्रास नको. मागते का नाही बाबा? मागते का नाही? तुम्ही मागते का नाही? प्रत्येक तुमचा सोडा, मी सुद्धा मागते भगवंता. प्रत्येक व्यक्ती भगवंताला कडं मागतो. भगवंत तो भोलेशंकर एवढा बोलाय, एवढा बोलाय, त्याला म्हणतात एवढा भोळा आहे ना, त्याच्याकडं कोणी जाणं काही मागा तो भगवंत देतो. शिव भोळा जसा भोळा आहे आणि तसाच कसा आहे तांडव सुद्धा येतो बरं का. जो व्यक्ती भोळा आहे त्याच्यासाठी भोळा आहे, आणि जो व्यक्ती भोळा नाही त्याच्यासाठी काय आहे माहितीये का? हा, आता समजून घ्या. हा राक्षसेचा राक्षस तो, त्याने जर तांडव चालू केला ना तर एकाला सुद्धा ऐकणार. जितका भोळा तितकाच रागिष्ट माझा शंकर आहे. त्याच्याकडे आपण मागतो तो भगवंत देत असतात. भगवंत दोन गोष्टी देतात. काय? एक वरदान आणि एक कृपा. काय ना? वरदान फार दिवस राहत नाही, फार दिवस राहत नाही. वरदान कोणी कोणी मागितलं? ब्रह्मदेवाकडनं वरदान मागितलं राक्षसाने. कोण? हिरण्यकश्यपाने वरदान मागितलं. राहिला का तो? त्याचे दोन तुकडे झाले. वरदान संपवतो. रावणाने वरदान मागितलं होतं ब्रह्मदेवाकडं. राहिला का? नाही, संपून. कृष्णाचे मामा कोण? कंस मामा, त्यालाही वरदान होतं. राहिला का तो? नाही. म्हणजे वरदान मात्र राहत नाही, आणि कृपा मात्र अजन्म आपल्यावरती राहतं. पण त्या भगवंता